सर आवाज येतो का? रेखा मॅडम आवाज येतो का? हॅलो हॅलो, आवाज येतोय आता? हा आला सर आवाज. ओके. हो सर येत आहे. ओके. आज काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे माझं दोन्ही लॅपटॉप आणि डेस्कटॉप काही सुरू होत नाही, कॅमेरा सुरू होत नाहीये. म्हणून ओके आज मी सर. तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवणार होतो, त्याच्यावरचं ते काही दाखवता येत नाही, पण मी आज फक्त तुमच्याशी संवाद साधणार आहे. आपण सुरुवात करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, उपासक उपासिका सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. आजचा जो विषय आहे तो देवांचा मृत्यू, या संदर्भात मी तुमच्याशी संवाद साधत आहे. तर देवांचा मृत्यू हा बरेचदा आपल्याला आपल्या मनामध्ये काही नवीन प्रश्न उत्पन्न करतो की सर्वात प्रथम तर देव आहेत का, इथपासून त्याची चर्चा सुरू होते. कारण काय की 22 प्रतिज्ञेमध्ये आपण पाहतो की बाबासाहेबांनी ज्या सुरुवातीच्या काही प्रतिज्ञा दिल्या त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, किंवा इतर जे हिंदू धर्मातील देवदेवता आहे त्यांचं अस्तित्व त्यांनी नाकारलेलं आहे, त्यांची पूजा अर्चा करणार नाही, वगैरे वगैरे. तर प्रश्न असा पडतो की खरोखरच देव आहेत काय, हा एक मुख्य प्रश्न. जर ते असतील तर ते कसे काय, हा दुसरा प्रश्न. तर अशा संभ्रमित अवस्थेमध्ये आणि बरीचशी आपली जी मंडळी आहे त्यांना या संदर्भात फारशी कल्पना नसल्या कारणाने त्यांचं कन्फ्युजन म्हणजे संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्न साहजिकपणे उद्भवतो आहे. तर देवता ही संकल्पना समजून घेण्या अगोदर आपण काही बाबी समजून घेतल्या पाहिजे, त्याच्यानंतर मी तुमच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहे. तर जसं आपल्याला सर्वांना माहित आहे की बुद्धाने 2500 वर्षापूर्वी जो काही धम्म प्रकाशित केला, आणि बुद्धाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यावेळेस एक ना अनेक धर्म या भारत भूमीमध्ये होते असं दिसतं. बुद्धांच्या कालावधीमध्ये साधारणतः 62 प्रकारचे विविध धम्म, विविध संप्रदाय, त्यांच्या मान्यता या होत्याच होत्या. ते आपल्या पद्धतीने ते त्यांच्या धर्माची व्याख्या करत होते, त्यांच्या संप्रदायाची ती चर्चा करायचे, आणि लोकांना ते सत्य आहे असं सांगून ते त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार करत असत. तर आपण पाहतो की त्यांच्यामध्ये एक कमालीचं अज्ञान होतं. विविध प्रकारच्या प्रथा परंपरा त्यावेळेस त्यांनी विकसित केल्या होत्या. अनेक मान्यतेमध्ये समाज गुरफटलेला होता. देवदेवता संबंधामध्ये त्यांच्या विविध प्रकारच्या मान्यताही होत्या असंही आपल्याला दिसतं. थोडक्यात काय, तर या विविध संप्रदायाच्या ज्या मान्यता होत्या त्याच्यामध्ये असं दिसतं की त्यांच्या मान्यताप्रमाणे की जग हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे, ईश्वर निर्मित आहे. महाब्रह्म हा त्याचा क्रिएटर आहे, म्हणजे निर्माता आहे. देवता सर्व शक्तिमान आहेत. देवांचा जन्म परंपरेनं होतो, त्यांचं अस्तित्व आहे. आणि त्या देवदेवतांना खुश करण्यासाठी, प्रसन्न ठेवण्यासाठी यज्ञयाग करणं किंवा त्यांची पूजा अर्चा करणं हे स्वाभाविकपणे अनिवार्य होतं असं आपल्याला दिसतं. देव हे पूजा अर्चेसाठी त्यांना खुश केलं की ते जीवदान देतात, ते आपली काळजी घेतात, आपलं रक्षण करतात, वगैरे वगैरे सर्व प्रकारच्या संकल्पना त्या काळात प्रचलित होत्या असं आपल्याला दिसतं. एवढंच काय, तर देव हे धार्मिक विकास साधण्यासाठीच एक महत्वपूर्ण साधन म्हणूनही बुद्ध काळात मान्यता होती असं आपल्याला दिसतं. थोडक्यात काय, तर देवदेवता संदर्भात प्रचलित संकल्पना ज्या होत्या, म्हणजे आपली निर्मिती हे देवानेच केलेलं आहे, जग ईश्वराने निर्माण केलं आहे, किंवा महाब्रह्मा निर्माता आहे, किंवा तो देवता हा फार शक्तिशाली आहे, तो आपलं रक्षण करतो, त्यांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञयाग करणं गरजेचं आहे, वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या अनेक मान्यता होत्या. आणि त्या मान्यता असतानाही त्या मान्यता जरी होत्या
तरीही बुद्धाची जी शिकवण आहे ही त्या मान्यतेच्या विरुद्ध आहे असं आपल्याला दिसतं. कारण काय की बुद्ध वचन जेव्हा आपण वाचतो, तर बुद्ध असं म्हणतात की देवांच्या काहीही रोल नाही या देवतांचा. त्यांनी या जगाची निर्मिती वगैरे काही केलेली नाहीये. कुणीही निर्माता नाहीये. हे जे काही होते कार्यकारण भाव आहे. बुद्ध असं म्हणतात की देव मरणाधीन आहे, त्यांचाही मृत्यू होतो आणि त्यांचा जन्मही होतो. आपण असं पाहतो की जेव्हा इतर धर्मीय ब्रह्मा निर्माता आहे, त्यांची पूजा अर्चा करताना गुंतलेले दिसतात. परंतु आपण बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जेव्हा वाचतो किंवा पाली साहित्याचा, बौद्ध साहित्याचा जेव्हा अभ्यास करतो, तर आपल्याला असं दिसतं की देवता बुद्धांकडे येतात आणि बुद्धांकडे येऊन ते धम्म शिकतात, ग्रहण करतात, बुद्धांना वंदन करतात. आणि एवढंच काय, बुद्धांना आपण असं म्हणतो सत्ता देव मनुष्यानं, म्हणजे बुद्ध देवतांचे सुद्धा गुरु आहेत, त्यांचे शास्त्र आहेत, त्यांचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असे आहेत असं आपल्याला एकंदरीत बौद्ध साहित्याचं वाचन करताना किंवा अभ्यास करताना आपल्याला दिसतं. बुद्धाच्या शिकवणीमध्ये आणखी काय दिसतं तुम्हाला की अ, जे देव आहेत ते अजरामर नाहीयेत. त्यांचा या निर्मितीमध्ये काही हात नाहीये. एवढंच नाही, तर बौद्ध धर्मामध्ये जेव्हा आपण संघवंदना म्हणतो, तर संघवंदनेमध्ये जे अष्टपुरुष पुगला एस भगवतो सावक संघ असं जेव्हा आपण म्हणत असतो, तर त्या अष्टपुरुष पुगलांमध्ये सोतापन्न आहेत, सगदागामी, अनागामी आणि अरहंत. तर बुद्ध असं म्हणतात धम्मपदांच्या कथांमध्ये, की सोतापन्न होणं हे देवतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणजे देव लोकांमध्ये जन्म घेण्यापेक्षा स्वतःपन्न होणं हे सर्वात ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि महत्वाचं आहे. आणि हे स्वतःपन्न देव-देवतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत असं आपल्याला दिसतं. आपल्याला असंही दिसतं, की अनेक देव बुद्धांकडे येतात आणि वंदन करतात आणि बुद्धांना विचारणा करतात आणि बुद्धही त्यांच्या शंकांचं निरसन करण्याकरता त्यांना धम्मोपदेश करताना आपल्याला दिसतात. देवतांचं अज्ञान दूर करतात. आपण पाहतो, की ब्रह्माला जेव्हा मिथ्या दृष्टी उत्पन्न होते किंवा चुकीचा संभ्रम त्यांच्या मनामध्ये होतो, तर बुद्ध त्याला तिथे जाऊन शिकवतात, की तू अजरामर नाहीयेस. तुझं हे जे ब्रह्मलोक आहे, हे सुद्धा नष्ट होणारं आहे. इथं काहीही परमनंट नाहीये, वगैरे, वगैरे. तर बुद्ध विविध अंगाने देव-देवतांना सुद्धा शिकवतात आणि आपण पाहतो, की अनेकदा देव-देवता या बुद्धांकडे पहाटे-पहाटे येतात आणि बुद्धांना अनेक प्रश्न विचारतात. त्यांचं निरसन आपल्याला बुद्ध करताना दिसतात. महामंगल सूक्तांमध्ये म्हणजे देवता लोकांतर्फे शक्र येतो आणि बुद्धांना विचारतो, की आमचं कुशल मंगल कशात आहे ते तुम्ही समजून सांगा. आणि मग बुद्ध महामंगल सूत्राचा उपदेश करताना आपल्याला दिसतात. अशी अनेक सूक्त आहेत, की ज्यामध्ये बुद्ध देव-देवतांना आणि मनुष्यांना दोघांनाही त्यांच्या कल्याणाचा मार्ग प्रकाशित करताना आपल्याला दिसतात. एवढंच नाही, तर बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धांकडे ब्रह्मसहमपती येतो आणि बुद्धांना विनंती करतो, की आपण धम्मोपदेश करावा. जर आपण धम्मोपदेश नाही केला, तर जगाचं अकल्याण होईल. म्हणून जगाच्या कल्याणासाठी आपण धम्मोपदेश करावा, अशा पद्धतीची विनंती देवता लोक बुद्धांना करताना दिसतात. म्हणजे या 2 वेगवेगळ्या परंपरा आपल्याला भारतीय समाजामध्ये दिसतात, की एक समाज असा दिसतो, की अ, जो देवांना सर्वश्रेष्ठ मानतो, त्याची पूजा अर्चा करतो, त्यांच्या भावना वेगळ्या आहेत. जेव्हा की बुद्ध किंवा बुद्ध धर्मामध्ये देवांचं स्थान हे सर्वसामान्य उपासकांसारखं आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. थोडक्यात काय, तर देवांमध्ये अज्ञान आहे. त्यांच्यामध्येही राग आहे, द्वेष आहे, मोह आहे आणि ते पूर्णतः चित्त विमुक्त नाहीत, ते अरहंत नाहीत. त्याच्यामुळं त्यांना वारंवार जन्म घ्यावा लागतो. थोडक्यात सांगायचं झालं तर 2 परंपरांमध्ये आपल्याला एक भिन्नता अशी दिसून येते, की दोन्ही परंपरा या पूर्णतः भिन्न आहेत. म्हणजे हिंदू परंपरा, वैदिक परंपरा किंवा बुद्धाच्या कालावधीमध्ये असलेले जे विविध संप्रदाय होते, त्यांच्या ज्या मान्यता होत्या आणि बुद्धाने जो धम्म प्रकाशित केला, याच्यामध्ये महद अंतर आपल्याला दिसते. म्हणून आपण असं म्हणतो, की बुद्धाच्या धम्मामध्ये जे देव-देवता आहेत, ते हिंदू धर्मीय किंवा वैदिक धर्मापेक्षा पूर्णतः वेगळे आणि भिन्न आहेत. दुसऱ्या अर्थाने सांगायचं झालं, की देव म्हणजे इतर धर्मियांच्या दृष्टीनं ते गॉड
गॉड म्हणजे ते सर्वज्ञ आहेत, विश्वाचे निर्माते आहेत वगैरे, वगैरे. परंतु बुद्धाच्या शिकवण्यात असं काहीही नाहीये. ते सर्वसामान्य उपासक आहेत आणि त्यांचा मृत्यू होतो. ते अजरामर नाहीत. थोडक्यात काय तर पाली आणि साहित्यात किंवा बुद्ध शिकवणीत देव हे काय कसे दिसतात आपल्याला? तर पंचेंद्रियांना आनंद घेणारे, म्हणजे सुख उपभोगणारे देव-देवता आहेत. आणि बुद्धाने त्यांची जी मांडणी आहे, ती 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे अ, 31 प्रकारच्या देवता लोकांच्या स्थानासंदर्भात बुद्धाने अतिशय स्पष्टतेने त्याचे उल्लेख केलेले आहेत, की कुठे-कुठे प्राणी मात्र उत्पन्न होतात, जन्म घेतात, कुठे-कुठे ते असतात वगैरे. आणि त्याच्यामध्ये 26 प्रकारच्या स्वर्गीय जगतातील प्राणी यांना बुद्ध देव किंवा ब्रह्म असं संबोधताना आपल्याला दिसतात. त्यांचं अस्तित्व बुद्ध स्पष्ट करताना आपल्याला दिसतात. आणि त्यांची ह्या सर्व देवदेवतांची ते विभागणी करताना दिसतात 3 भागामध्ये कामावचर, रूपावचर आणि अरूपावचर. कामावचर म्हणजे की जिथे कामभावना आहे देवतांमध्ये, असा एक गट आहे. दुसरा गट आहे की जे ध्यानांमध्ये मग्न असतात, कामभावनेपेक्षा अलिप्त राहतात. आणि तिसरा जो गट आहे तो अरूप देवलोकांचा गट आहे. त्याच्यामध्ये शरीर नसतं, केवळ चित्त असतं. तर बुद्धांनी अतिशय विस्ताराने या संदर्भात पाली साहित्यामध्ये चर्चा केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्यांचा जो जन्म आहे, देवलोकांमध्ये जो जन्म होतो, तो जन्म कशामुळे होतो? तर जसं आपण उदाहरणाने समजून घेऊया, की आपण मनुष्य लोकांमध्ये आहोत. आपण दान देतो, शील पालन करतो, ध्यान करतो आणि या पुण्यकर्माचा जो परिणाम आहे, मृत्यूनंतर आपल्याला देवलोकांमध्ये जन्म प्राप्त होतो. हा देवलोकांमध्ये जन्म प्राप्त होण्याचा हा जो परिणाम आहे, हा आपल्याला बुद्ध वचनांमध्ये ठिकठिकाणी दिसून येतो. परंतु बौद्ध धर्माचं जे अंतिम ध्येय आहे, ते देवलोकांमध्ये जन्मग्रहण करणं नव्हे, तर निर्वाणाचा साक्षात्कार करणं असं आहे. परंतु काही कारणामुळं आपल्याला निर्वाण प्राप्त झालं नाही, आपण स्वतःपन्न नाही झालो, तर मग काय होतं? त्या पुण्यकर्माचा जो परिणाम असतो, त्या परिणामाचा अ, जो प्रत्यक्ष अनुभूती किंवा त्याचा परिणाम आपल्याला जो दिसून येतो, तो मृत्यूनंतर देवलोकांमध्ये जन्म झालेला आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीनं देवांची उत्पत्ती होताना आपल्याला दिसतं. तर बुद्ध कालावधीमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे संभ्रम लोकांमध्ये होते. विशेषतः त्याच्यामध्ये प्रसेनजित कोसल असेल किंवा संगारो ब्राह्मण असेल किंवा इतर ब्राह्मणांच्या ज्या मान्यता होत्या, तर त्यांनी बरेचदा बुद्धांसोबत चर्चा केलेली आहे आणि बुद्धांनी त्यांचं अस्तित्वासंदर्भात किंवा खरोखरच ते असतात की नाही या संदर्भातही बुद्धांनी स्पष्टपणे उपदेश केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा उपदेश करत असताना आपण हे सुद्धा पाहतो, की त्या काळच्या ज्या मान्यता होत्या, त्या कशा होत्या, की यज्ञ कशा पद्धतीने ते करायचे आणि देवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा मुक्तीसाठी कशाप्रकारे अ, इतर पंथीय हे अग्रेसर होते किंवा त्यांच्या ज्या मान्यता होत्या, हे आपल्याला अनेकदा बुद्ध वचनातून आपल्याला जेव्हा आपण त्याचं वाचन करतो, आपल्याला त्याची माहिती प्राप्त होते. आपण हे सुद्धा पाहतो, की देवलोकांमध्ये जो जन्मग्रहण होतो आपल्याला किंवा जन्म आपल्याला प्राप्त होतो. आता आपलं मनुष्य लोकांमध्ये आपलं आयुर्मान ठरलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारणतः मनुष्याचं सध्याचं जे आयुर्मान आहे, ते सरासरी 75 वर्ष आहे. आणि काही लोकं 100 पार करतात वगैरे, वगैरे. हे त्यांचं पुण्यकर्म असतं, की त्यांना ते आयुष्य किंवा त्याची प्राप्ती होते किंवा ते अधिक काळ जगतात. परंतु सरासरी जे आयुर्मान आहे, ते सध्या आहे 75 वर्ष आणि मग 75 आपली उलटली किंवा 75 वर्ष झालेत, आपलं निधन झालं, मग काय होणार? तर आपलं कर्माचा जो परिणाम असतो, आपण जे काही चांगली-वाईट कृत्य केलेली असतात, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला सुगतीमध्ये किंवा दुर्गतीमध्ये म्हणजे देवलोकांमध्ये किंवा नरकांमध्ये किंवा दुर्गतीमध्ये आपला जन्म होत असतो. तर हे आपल्यावर अवलंबून आहे, की आपण नेमकं काय करावं? बुद्ध नेहमी आपल्या संबोधनामध्ये, आपल्या उपदेशामध्ये नेहमी शीलाचा उपदेश ते करताना आपल्याला दिसतात.
नेहमी ते पंचशिलाचा उपदेश करतात, अष्टशिलाचा उपदेश करतात, दशशिलाचा उपदेश करताना दिसतात. शील हा आपला एक अलंकार आहे, एका अर्थाने, की ज्या आधारे आपण आपलं अ, पूर्वसंचित किंवा पुण्य अर्जित आपण करू शकतो. आणि हे पुण्य अर्जित आपण कसं करतो मनुष्य लोकांमध्ये असताना, तर आपण दान देतो, शिलाचं पालन करतो, ध्यान करतो आणि याचा परिणाम आपल्याला पुण्यामध्ये प्राप्त होत असतो. आता आपण ज्या प्रमाणामध्ये आपण पुण्य करतो, ते कमी जास्त असू शकतं. तर कमी जास्त असण्यामुळं काय होतं, की तुम्हाला अ, किती प्रमाणात तुम्ही पुण्यकर्म केलं, त्या आधारे आपल्याला देवलोकांमध्ये जे विविध देवता आहेत, त्या विविध ठिकाणी आपला जन्म होतो, आपल्या पुण्याच्या आधाराने. दुसरं आहे, की आपण पुण्य कसं धारण करतो किंवा पुण्यकर्माचा परिणाम कसा होतो, तर आपण दान देतो, शील पालन करतो, उपवास धारण करतो, धम्मश्रवण करतो, आई-वडिलांची सेवा करतो, सद्गुणांची जोपासना करतो. आणि यासोबतच काहींची अशी धारणा असते, काहींना असं मनापासूनची इच्छा असते, की आपण त्या देवलोकांमध्ये जन्म घ्यावा. तर ती इच्छा सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे देवता लोकांमध्ये आपला जन्म व्हावा, ही इच्छा सुद्धा असावी लागते. त्याचाही परिणाम म्हणून आपल्याला देवलोकांमध्ये जन्म प्राप्त होतो. अ, आणि समजा देवलोकांमध्ये जन्म प्राप्त नाही झाला आणि मनुष्य लोकांमध्येच झाला, तर मग काय? तर त्या पुण्याचा परिणाम म्हणून आपल्याला काय उत्तम आयुष्य लाभतं. उत्तम वर्ण लाभतो. वर्ण म्हणजे आपलं फिजिकल अपीअरन्स काही फार सुंदर असतात. सुख प्राप्त होते. बल म्हणजे शक्तिशाली असतात. म्हणजे धनसंपत्तीने किंवा अधिकाराने आपण आपल्याला ते बल प्राप्त होतात. तर आयु, वर्ण, सुख, बल हे सर्व आपल्याला आपल्या कर्माचा परिणाम म्हणून ते प्राप्त होत असतं. आणि ज्यांचे पुण्यकर्म फारसे सुदृढ नसतात, तर मग मनुष्य म्हणून जरी जन्म झाला, तरी मात्र त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं, असंही आपल्याला दिसतं. तर एनिवे, हे थोडक्यात मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, की नेमकं देवता म्हणजे नेमकं कोण असतात? त्यांचा जन्म कसा असतो? पुण्याचा परिणाम कसा होत असतो? आणि मृत्यूनंतर देवता लोकात, मनुष्य लोकात किंवा दुर्गतीमध्ये आपला जन्म कसा होतो? का होतो? आणि त्याची कारणं काय आहेत? सर्वसाधारणतः याच्यावर आपण चर्चा केल्यानंतर आता आपण देवाकडे वळू. मला वाटतं याच्यावर आता आपले काही प्रश्न जे असतील आपण शेवटी चर्चा करू. त्यानंतर देवांची वैशिष्ट्य काय आहेत? आता समजा की अ, व्यक्तीने दानशील भावना केला, त्याचा परिणाम म्हणून त्याचा देवलोकांमध्ये जन्म झाला. आता देवलोकांमध्ये जेव्हा जन्म होतो, तर तेव्हा काय होतं? मनुष्य लोकांमध्ये काय होतं? की तो बालक म्हणून जन्माला येतो. हळू-हळू त्याचं वय वाढतंय आणि तो मोठा होताना आपल्याला दिसतो. परंतु देवलोकांमध्ये हा जो जन्म होतो, तर जन्मताच तो इन्स्टंट म्हणजे तात्काळ तो जणू काही 16 वर्षाचा सुंदर देखणा तरुण-तरुणी म्हणून ते जन्मग्रहण करतात. ते सुंदर असतात. त्यांचं रूप, अलंकार वगैरे सर्व ते धारण करूनच ते जन्मग्रहण करताना आपल्याला दिसतात. त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नसते. म्हणजे जसं मनुष्य लोकांमध्ये आपण पाहतो, की काही वेळेस अनेक विकृती किंवा व्यंग, हँडिकॅप्ट असतात किंवा काहीतरी दुसरे काही कमतरता असतात. तसं देव लोकांमध्ये जन्म घेताना काहीही नसतं. म्हणजे त्यांच्यामध्ये विकृती वगैरे असं काही नसतं. ते सुंदर असतात. जणू काही 16 वर्षाचे तरुण-तरुणी या प्रमाणे अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी जन्म झाल्याबरोबर ते आपल्याला दिसतात. दुसरं महत्वाचं की त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्याकडे जे सुपर नॉर्मल पॉवर्स असतात. त्या सुपर नॉर्मल पॉवर्सच्या आधाराने ते कुठल्याही रूपामध्ये स्वतःला घडवू शकतात, ट्रान्सफॉर्म करू शकतात. ते बल त्यांच्याकडे असतात. आणखी काय, तर ते आजारी पडत नाही. जसं मनुष्य लोकांमध्ये आजारपण असतं, परंतु देव लोकांमध्ये ते आजारी पडत नाही. त्यांचं जीवन हे आनंददायी असतं. त्यांना बायका मुलं असतात, विशेषतः काम अ, भूमीमध्ये आणि अ, ते आनंदी जीवन जगत असताना आपल्याला दिसतात. त्यांचं भोजन म्हणजे स्वर्गीय अन्न ते ग्रहण करतात आणि ते
ग्रहण केल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये, पोटामध्येच ते नष्ट होत असते. जसं आपण मनुष्य लोकांमध्ये आपण अन्न ग्रहण केल्यानंतर आपण लघवीला जातो किंवा इतर आपण मलत्याग वगैरे करतो, तशा पद्धतीने त्यांना ते काही करावं लागत नाही. तर ही एक त्यांची विशेषता आहे. अ, तर बुद्धाने या देवांची 3 भागांमध्ये जी विभागणी केलेली आहे, ते देव लोकांमध्ये म्हणजे काम लोकांमध्ये स्त्री-पुरुष असतात, कारण की तिथं कामभावना असते. तर इथे स्त्री-पुरुष असताना आपल्याला दिसतात. तर ब्रह्मलोकांमध्ये केवळ पुरुषच असतात. पुरुष असतात या अर्थाने मी असं म्हणालो, की त्यांचं जे फिजिकल अपीअरन्स आहे, जे बाह्य स्वरूपाचं जे देखणं रूप आहे, ते स्त्री पण नसतं आणि पुरुषही नसतं. म्हणजे तिथे स्त्री-पुरुष हा भेदच नाही. कारण काय की व्यक्ती जेव्हा मनुष्य लोकांमध्ये असतो, तेव्हा त्याच्यामधल्या कामभावना या पूर्णतः नष्ट झालेल्या असतात आणि त्याचा जन्म ब्रह्मलोकामध्ये झालेला असतो. त्याच्यामुळे तिथं स्त्री-पुरुष हा भेद नसतो आणि त्यांच्याकडे त्याचं काही गरजही नसतं. त्याच्यामुळे ते काही दिसत नाही. म्हणून असं म्हटलं जातं, की बरेचदा ब्रह्मलोकांमध्ये स्त्रियांना स्थान नाही वगैरे, वगैरे. तर तसं काही नाहीये. तर ब्रह्मलोकांमध्ये त्याची गरजच भासत नाही. कारण की त्यांच्या कामभावना ज्या असतात, त्या मनुष्य लोकांमध्येच नष्ट झालेल्या असल्याकारणाने तिथे ब्रह्मलोकांमध्ये जाऊन ते फक्त ध्यान करत असतात. आणि याच कारणास्तव तिथे स्त्रिया दिसत नाही, की जेव्हा की कामभूमीमध्ये आपल्याला स्त्रिया दिसतात. ओके. आणि अरूप लोकांमध्ये जसं मी सांगितलं, की तिथे केवळ आणि केवळ चित्त असतं. तिथं मन असतं, शरीर नसतं. त्याच्यामुळे तिथे त्यांचं अस्तित्व सर्वसामान्यांना ओळखणं फार कठीण असतं. काही का असेना, तर त्यांचा देव लोकांमध्ये जो जन्म होतो, तो आई-वडिलांशिवाय होतो. त्याला ओपपातिका असं म्हटलं जातं. कारण काय की बुद्धाने 4 प्रकारांनी जन्म कसा होतो, हे आपल्या उपदेशामध्ये विस्तारानं समजावून सांगितलेलं आहे, की जसं की काहींचा जन्म मनुष्य लोकांमध्ये आपल्याला आपण पाहतो, की अंड्यातून जन्म होतो, गर्भाशयातून जन्म होतो, आई-वडिलांशिवाय जन्म होतो आणि मॉइश्चरमधून म्हणजे जर सडलेलं प्रेत असेल, किंवा मासोळी असेल सडलेली किंवा मॉइश्चर असेल, तर तिथे अ, वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू यांची निर्मिती, किडे वगैरे बाहेर पडत असतात. तिथे त्यांचा जन्म होत असतो. तर वेगवेगळ्या पद्धतीने बुद्धाने जन्म कसा होतो, हे विस्तारानं समजावून सांगितलेलं आहे. तर आपण ओपपातिका म्हणजे आई-वडिलांशिवाय जन्म प्राप्त होणं आणि देवलोकांमध्ये आई-वडिलांची काही गरज लागत नाही. तिथे तुमच्या कर्माच्या परिणामामुळं तिथं तुम्हाला जन्म प्राप्त होत असतो. तिथे आई-वडिलांची गरज नसते. एवढंच आपण लक्षात घ्यावं. दुसरं असं, की आता आपण जो आपला मुख्य विषय जो आहे मृत्यू. तर मृत्यूची व्याख्या करताना आपल्याला असं लक्षात येतं, की मृत्यू म्हणजे नेमका काय? तर बऱ्याचशा लोकांना मृत्यू म्हणजे त्यांच्यासाठी हा नकोसा विषय असतो. मृत्यू कुणालाही आवडत नाही. परंतु ही एक नैसर्गिक घटना आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की मृत्यू म्हणजे काही सर्व काही संपलेलं आहे असं नाही नव्हे. तर मृत्यू म्हणजे हा तात्पुरता अंत आहे, शेवट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे तात्पुरती जी घटना होते, ती तात्पुरती असते. म्हणजे एखाद्या वेळ आपण मनुष्य लोकांमध्ये पाहतो, की मनुष्याचा मृत्यू झाला. सर्व काही संपतं का? तर नाही. एका ठिकाणी मृत्यू तर दुसऱ्या ठिकाणी जन्म होतो. म्हणजे जन्म-मरणाचं जे चक्र आहे ते अव्याहतपणे सुरू राहतं. मृत्यू म्हणजे शेवट नव्हे, हे आपण समजून घेतलं पाहिजे, की या ठिकाणी मनुष्य लोकांमध्ये जरी मृत्यू झाला, तरी तुमचा कुठेतरी जन्म प्राप्त होत असतो तुम्हाला तुमच्या कर्माच्या प्रमाणे. तर दुसरं महत्वाचं, की मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा संपूर्ण नाश नव्हे. सर्वच काही संपलं असं काही होत नाही. म्हणजे इथे मृत्यू, दुसरीकडे तुमचा जन्म. म्हणजे एका ठिकाणी मृत्यू झाला, की दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जन्म प्राप्त होतो. तो तुमच्या कर्माच्या नियमावलीप्रमाणे मग तुमच्या कर्माप्रमाणे देवलोकात जन्म होईल, ब्रह्मलोकात जन्म होईल, मनुष्य लोकात जन्म होईल, दुर्गतीमध्ये जन्म होईल. म्हणजे मनुष्य प्राणी मध्ये जन्म नाही झाला किंवा आपले पुण्यकर्म तेवढे सक्षम नसले, असुरामध्ये होईल, प्राण्यांमध्ये होईल, नरकामध्ये होईल, कुठेही होईल. परंतु जन्म मात्र निश्चितपणे होत असतो. कारण काय की आपण अ, आपलं जे चित्त आहे ते परिशुद्ध झालं नाही, तर त्याचा परिणाम काय होतो, की आपल्याला जन्मग्रहण करावाच लागतो. आणि जेव्हा चित्त परिशुद्ध होते, तेव्हा आपण जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होत असतो. म्हणून बुद्ध
आपल्याला निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी काय करावं लागेल, याची मांडणी बुद्ध करताना दिसतात. अष्टांग मार्ग बुद्ध प्रकाशित करताना आपल्याला दिसतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा मनुष्य लोकांमध्ये आपण पाहतो, की मनुष्याचा मृत्यू कसा होतो? कुठल्या कारणांमुळे होतो? तर त्याची 4 कारणं सर्वसाधारणतः आपल्याला दिसतात. मनुष्य जन्म झाल्यानंतर त्याचा मृत्यू ही एक स्वाभाविक घटना आहे आणि 4 कारणांमुळे त्यांचा मृत्यू होताना आपल्याला दिसतो. पहिलं कारण म्हणजे आयुक्षय, म्हणजे जसं सर्वसाधारण माणसाचं जे आयुर्मान आहे, जसं मी सांगितलं, की ते 100 वर्षापर्यंत सर्वसाधारण मनुष्य जगतो. त्याच्यानंतर तो मृत्यूला प्राप्त होतो. म्हणजे काय, की मनुष्याचं आयुर्मान मनुष्य लोकांमध्ये ठरलेलं आयुष्यमान आहे. तेवढं आयुष्य जगतो मनुष्य आणि त्याचं निधन होतं. दुसरं कारण आहे, की पुण्यक्षय, म्हणजे त्याच्याकडे पुण्याचा जो साठा असतो, तोपर्यंत तो जगतो आणि त्याच्यानंतर त्याचं निधन होतं. काही वेळेस हे दोन्ही कारणं असतात. म्हणजे आयुर्मानही संपलं आणि पुण्याचा साठाही संपला आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. हे एक तिसरं कारण आहे. आता एका उदाहरणाने आपण समजून घेऊया, की एका दिव्यामध्ये तेल आहे, म्हणजे तुमचं आयुर्मान आहे. त्याच्यामध्ये वात आहे, म्हणजे ते तुमचं पुण्य आहे. दिवा जळतोय, तेल आहे आणि वात असल्यामुळे तो प्रकाशही आपल्याला देतो. ठीक आहे? हे मनुष्याचं आयुर्मान आहे. जोपर्यंत तेल आहे, ते तुमचं आयुर्मान आहे. जे पुण्य आहे ती तुमची वात आहे. कधी-कधी काय होतं, जीवन जगत असताना वात काम करत नाही, वात विझून जाते, परंतु तेल आहे. म्हणजे तो मनुष्य जगला असता 100 वर्ष, परंतु परंतु त्याचं पुण्य कर्म संपलेलं होतं, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. वात आहे, म्हणजे पुण्य आहे, परंतु क्षय झाला, तर त्याच्यामुळे त्याचं निधन झालं. आणि चौथं कारण आहे अकाल मरण, म्हणजे ऑल ऑफ सडन एखादा व्यक्ती आपल्या समोर आहे आणि अचानकपणे त्याचा मृत्यू होतो. तर हे एक कारण आहे. त्याला डिस्ट्रक्टिव्ह कर्म असं म्हणतात. म्हणजे काय, ते उफाळून आलेलं कर्म, जे वाईट कर्म असतं ते. म्हणजे आपण कधीतरी पूर्वजन्मी आपण काहीतरी अशी कर्म केलेली असतात, की ज्या कर्माचा विपाक आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये भोगावा लागतो. त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. या संदर्भात बाबासाहेबांनी अत्यंत सुंदरतेनं बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्म कशा पद्धतीनं काम करतात, याची माहिती बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथामध्ये दिलेली आहे. आपण ती आवर्जून वाचावी. कारण का की बऱ्याचशा बाबी बाबासाहेबांनी मांडल्या, परंतु त्याच्यामध्ये विस्ताराने त्यांनी न मांडल्यामुळं बऱ्याचशा लोकांना या संदर्भात कन्फ्युजन क्रिएट होतं. तर एनिवे, मृत्यू मग कसा होतो? मनुष्याचा मृत्यू कसा होतो? तर सुरुवातीला जेव्हा आयुष्य संपण्याच्या मार्गावर असतं, तर कर्म उत्पन्न होते. म्हणजे तुमच्या आयुष्यभराचा जो जीवनपट आहे, जे काही चांगलं वाईट तुम्ही काम केलं असेल, बालपणापासून तर म्हातारा होईपर्यंत किंवा आयुष्याच्या शेवटपर्यंत, हे सर्व तुमच्या मनचक्षुपुढे जणू काही तुम्ही सिनेमा पाहताय अशा पद्धतीनं सर्व घटना तुमच्या मनचक्षूमध्ये उत्पन्न होतात. आणि त्याच्यानंतरची दुसरी जी घटना आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, ती म्हणजे कर्मनिमित्त उत्पन्न होते. म्हणजे की तुम्हाला तुमचा जन्म कुठे होणार आहे, हे दृश्य तुमच्या पुढे येतं. म्हणजे तुम्ही देवलोकांमध्ये जन्म घेणार आहात, मनुष्य लोकांमध्ये जन्म घेणार आहात, दुर्गतीमध्ये जन्म घेणार आहात. ते स्थळ तुमच्या मनचक्षुपुढे येते आणि त्याच्यानंतर गतिनिमित्त उत्पन्न होते. म्हणजे तुमचा जन्म कुठे होणार आहे, हे निश्चित झालेलं असतं आणि तिथे तुमचा जन्म होतो. मग जंगलात असेल, नरकात असेल, पर्वतावर असेल, मातेच्या गर्भात असेल, स्वर्गात असेल, जिथे कुठे असेल. हे अशा 3 प्रकाराने आयुष्याच्या शेवटच्या क्षणी हे 3 निमित्त उत्पन्न होतात आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये आणि त्या चित्ताचा परिणाम म्हणून आपला योग्य त्या ठिकाणी आपल्या कर्माप्रमाणे जन्म होताना आपल्याला दिसून येतो. असं बुद्ध वचनामध्ये आपल्याला दिसून येतं. आता पुढे जाऊया. अ, देवांच्या जीवनाची माणसाची तुलना आपण आता पाहिली. खरं तर मी तुम्हाला चार्ट दाखवणार होतो, परंतु आता तो नाहीये माझ्याकडे.
परंतु आता देवांच्या मृत्यूंची कारणं काय आहेत? ज्या पद्धतीनं मनुष्याचं जन्म आणि मृत्यू होतो किंवा मृत्यूची कारणं आपण आता पाहिली, त्याचप्रमाणे देवांच्या मृत्यूंना सुद्धा काही कारणं कारणीभूत आहेत असं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये आयुक्षय म्हणजे प्रत्येक देवाच्या आयुष्याची मर्यादा ही ठरलेली आहे. त्यांचं आयुर्मान किती असतं, हे मी तुम्हाला चार्टद्वारे आता मी दाखवू शकत नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते चतुर्महाराजिका देवता असतील, तावतींस देवता असतील, यम असेल, तुषित असेल, निम्मानरती, परिनिम्मान वसवती असेल किंवा ब्रह्मलोक असतील, या प्रत्येक देवलोकांची ठरलेली मर्यादा आहे. तर त्यांचं आयुष्य ते तिथं जगतात आणि अ, त्यांची ही जी आयुष्याची जी मर्यादा आहे ती पण ठरलेली असते. म्हणजे त्यांना प्रत्येक लेयरमध्ये, प्रत्येक ठिकाणी देव-देवता ज्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं जे अस्तित्व आहे, तिथे त्यांच्या आयुष्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. जसं मनुष्य लोकांमध्ये 100 वर्ष आहे त्या पद्धतीनं. जसं आपण पाहतो, की मनुष्य लोकांमध्ये कुत्री, मांजरं आहेत, त्यांचंही आयुष्य ठरलेलं असतं. ते इतके वर्ष जगतात आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. त्याप्रमाणे देव लोकांचं ठराविक जे अस्तित्व आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तिथे त्यांच्या आयुष्याची काही मर्यादा आहे. ते तेवढं आयुष्य जगतात आणि त्यांचं आयुष्य संपलं, की त्यांचा मृत्यू होतो. दुसरं आहे, की पुण्यक्षय. म्हणजे काही वेळेस देवतांचं पुण्य संपतं. ज्या पद्धतीनं मनुष्य लोकांचं पुण्य संपलं, की त्याचा मृत्यू होतो, त्या पद्धतीनं त्यांचं पुण्यक्षय संपलं, की त्यांच्या पुण्याच्या प्रभावाने किंवा जे शिल्लक असेल, त्याच्यामुळं त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जन्मग्रहण होतो. म्हणजे आता देव लोकांमध्ये सुद्धा त्यांचा पुण्याचा जो पुण्य जरी असलं, परंतु आयुष संपलं असेल, मग त्यांचा जे काही पुण्य असेल त्याच्याप्रमाणे त्यांना जन्मग्रहण होतो. त्याच्याशिवाय तिसरं जे एक कारण आहे, ते आहे अन्न न प्राप्त झाल्यामुळं. आता जनरली असं पाहण्यात आलं, की ह्या चतुर्माराजिका देवता वगैरे ज्या असतात, तर यांच्यामध्ये हे हसत-खिदळत ते वेळ घालवत असतात किंवा स्त्री देवतांसोबत ते जास्तीत जास्त वेळ घालवतात. त्यांच्यामुळं ते सतत आनंदी राहून आपला वेळ व्यतीत करत असतात आपल्याला दिसत. त्याच्यामुळे होतं काय, की त्यांची स्मृती जी आहे, ते विस्मरण होते त्यांना किंवा ते विसरतात बरेचदा आणि विसरल्यामुळे काय होतं, की त्यांना वेळेवर अन्न नाही मिळालं, तर त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे काय, की त्यांचं जे शरीर असतं ते फार नाजूक असतं, असं म्हणायला काही हरकत नाही. अ, त्यांची काया ही नाजूक असते आणि एक वेळ जरी त्यांना अन्न नाही मिळालं, तर त्यांचा मृत्यू हा ठरलेला असतो. म्हणजे आपण दुसरं असं उदाहरणाने एक समजून घेऊया, की एक बाहेर एक उन्हामुळं दगड तापलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही कमळाचं फूल ठेवलं, तर काय होतं, की तात्काळ ते कोमेजतं. मग तुम्ही त्याला पाण्यामध्ये कितीही ठेवा, ते काही पूर्वीसारखं टवटवीत होत नाही. अशा पद्धतीनं जर या देवतांना वेळेवर अन्न नाही मिळालं, तर ते कोमेजून जातात आणि त्यांचा मृत्यू होतो. हे एक कारण आहे. म्हणजे अन्न हसत-खिदळत राहिल्यामुळं त्यांचं विस्मरण होतं आणि विसरल्यामुळं त्यांना अन्न प्राप्त झालं नाही, तर त्यांचा मृत्यू होतो. हे एक कारण आहे. चौथं कारण आहे, की ज्या पद्धतीने मनुष्य लोकांमध्ये आपण पाहतो, की राग आहे, द्वेष आहे, असूया आहे, क्रोध आहे. तर हे सर्व भावना देव-देवतांमध्ये सुद्धा असतात. तर कधी-कधी आपल्याला असं दिसतं, की देवांमध्ये या असूया किंवा क्रोध भावना असते आणि जेव्हा क्रोध निर्माण होतो, तर त्यांच्या शरीरामध्ये अग्नी उत्पन्न होतो आणि ते शरीर आणि मनाने दुबळे होतात आणि त्यांना मृत्यू ओढावतो. तर हे एक कारण आहे. त्याच्यानंतर आहे, की काही देवलोकांमध्ये असेही काही देवलोक आहेत, त्याला दुसऱ्या पालीमध्ये असह्य सत्ता असं म्हटलं जातं, की जिथे जन्म तर होतो देवलोकांमध्ये, परंतु तिथे चित्त नसतं. केवळ शरीर असतं आणि ते शरीर जणू काही त्या ठिकाणी जन्मग्रहण होतो. दगडासारखं ते असतं. त्यांचं आयुर्मान ठरलेलं असतं आणि जेव्हा त्यांचं तेथील आयुर्मान संपतं, तर तिथे संज्ञा उत्पन्न होते आणि ते तिथून नष्ट होऊन ते दुसरीकडे जन्म घेताना आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीनं
ही जी कारणं आहेत देवलोकांच्या मृत्यूची, हे तुमच्या पुढे मी मांडलेली आहेत. म्हणजे आयुक्षय, पुण्यक्षय, अन्नाशिवाय आणि क्रोधामुळे आणि संयम उत्पन्न झाल्यामुळे, अशी ही जी कारणं आहेत, ही देवलोकांच्या मृत्यूंची कारणं आहेत. त्याच्यानंतर मग लक्षणं काय आहेत? मृत्यूंची लक्षणं. जसं आपण मनुष्य लोकांमध्ये पाहतो, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, की त्याचं शरीर, मृत शरीर आपल्याला दिसतं. तो आजारी असतो किंवा आणखी काही वेगवेगळ्या कारणांमुळे त्याचा मृत्यू होतो. परंतु देवतांच्या मृत्यूंची लक्षणं ही फार वेगळी आहेत. ती आता समजून घेऊया, की जेव्हा देव-देवतांचं मृत्यूंचा समय जवळ आलेला असतो, तर 7 दिवस अगोदर त्यांना हे माहीत होतं, की त्यांचा आता मृत्यू होणार आहे. आणि त्यावेळेस काही सुचिन्ह त्यांच्या शरीरावर प्रकट होताना आपल्याला दिसतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की 16 वर्षाचे तरुण त्यांचं फुलांनी, सुंदर वस्त्रांनी ते सजलेले असतात. त्यांच्या शरीरातून काय म्हणूया, की प्रकाश उत्पन्न झालेला असतो. फार टवटवीत फुलं असतात त्यांच्या शरीरावर. तर जेव्हा त्यांचा मृत्यू समय जवळ येतो, तर तेव्हा ते जी फुलं असतात, ती कोमेजतात. जेव्हा की ते जेव्हा सुदृढ असतात, तर तेव्हा ते सुंदर फुलं असतात, त्याच्यातून सुगंध येत असतो. परंतु जेव्हा मृत्यू समय जवळ येतो, तर तेव्हा ते फुलं कोमेजतात. त्यातली सुगंध नष्ट होतो. म्हणजे असं म्हणतात, की माला मिलियंती. तर ज्या फुलमाळा आहेत, त्या निस्तेज होतात. हे एक कारण दिसतं आपल्याला. हे एक लक्षण आहे. दुसरं असं, की त्यांचे जे कपडे आहेत, ते सुरुवातीला चमकणारे, प्रकाशमान, सुंदर असं त्यांचं वस्त्र जे असतं, ते कसं होतं, निस्तेज होतं. म्हणजे त्याच्यावरची जी चमक असते, ते डल होते, निस्तेज होते आणि हे एक दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे, की त्यांच्या काखेतून पूर्वी कधीही त्यांना घाम येत नसे, परंतु आता मात्र मृत्यूचं एक लक्षण म्हणून त्यांच्या काखेतून घाम निघत असतो. हे एक कारण आहे. चौथं लक्षण आहे, की ते ज्या आसनावर बसतात, देवांचं आसन असतं, बसण्याची सीट्स जी असते, तर तिथे काय होतं, की त्यांचं जे आसन असतं, ते पूर्वी फार सॉफ्ट, मऊ वगैरे असतं आणि अत्यंत सुंदर असं जे असतं, तर ते आसन जे आहे, आता कठीण व्हायला लागतं. आसन गरम होतं आणि डळमळीत व्हायला लागतं आणि मग त्यांना ते असं कळतं, की आता आपला मृत्यू जवळ आलेला आहे. हे एक कारण आहे. 5वं कारण आहे, की त्यांचं जे शरीर असतं, शरीरातून पूर्वी प्रकाश किरणं बाहेर पडत असताना आपल्याला दिसतात. परंतु आता मात्र तो जो प्रकाश आहे, तो अगदी मंद झालेला असतो. म्हणजे आपण पाहतो, की बुद्धांकडे जेव्हा हे सर्व देवता येतात, तर असं पाहतो, की त्या देवता जेव्हा बुद्धांकडे येतात, तर आजूबाजूचा परिसर सुद्धा प्रकाशमान होता असं आपल्याला दिसतं. अनेक पर्वत जणू काही तिथे आग लागली आहे की काय, अशा पद्धतीनं देवता बुद्धांकडे यायच्या. बहुसंख्येने ते बुद्धांकडे यायच्या आणि बुद्धांना भेट द्यायच्या, वंदन करायचे. तर सांगायचं म्हणजे, की जेव्हा त्यांचा मृत्यूचा समय जेव्हा येतो, तेव्हा मग मात्र त्यांच्या शरीरातून पूर्वी जशी प्रकाश किरणं जी बाहेर पडायची, ते आता पडत नाहीत. अगदी मध्यम प्रकाश त्यांच्या शरीरातून बाहेर पडत असतो. जणू काही आता ते संपणार आहे, अशा पद्धतीने. आता आपण पाहतो, की अ, जेव्हा या देवतांचा मृत्यू समय जेव्हा जवळ येतो, तर तेव्हा इतर देवता, विशेषतः स्त्री देवता त्यांच्याकडे जातात, रडतात आणि तिथे जन्म घ्यावा पुन्हा, अशी ती प्रार्थना वगैरे करताना आपल्याला दिसतात. जसं आपल्याला मनुष्य लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असताना आपण सर्व फार भावुक होत असतो. आपल्याला दुःख होत असतं. त्या पद्धतीचं दुःख त्यांना होत असतं. असंही आपल्याला दिसतं. आणि मृत्यू झाल्यानंतर काय होतं, की मनुष्य लोकांमध्ये मृत्यू झाला, की आपल्याला त्याचा मृतदेह दिसतो. देवलोकांमध्ये मृत्यू झाला, की त्याचं अस्तित्व कायमचं नसतो. तिथं काहीही दिसत नाही आपल्याला. तो अगदी डिसअपिअर होतो. अदृश्य होतं ते. तिथं शरीर वगैरे काही राहत नाही. त्याचे अलंकार, ते सगळं रूपासहित सर्व काही ऑटोमॅटिकली डिसअपिअर होतं. तिथे काहीही शिल्लक अगदी केस सुद्धा शिल्लक राहत नाही. जेव्हा त्या देवांचा मृत्यू होतो, तेव्हा देवलोकांमध्ये काहीही शिल्लक राहत नाही, असं आपल्याला दिसतं. तर ही लक्षणं आपण पाहिली आणि
त्यांच्या मृत्यूची जी कारणं आहेत, ती कारणंही आपण पाहिली. आयुष्य, पुण्यक्षय, अन्नाशिवाय, क्रोधामुळे, सय्या उत्पन्न झाल्यामुळं, ही कारणं देवांच्या मृत्यूची सर्वसाधारणतः आहेत. परंतु याशिवाय सुद्धा काही इतरही कारणं आहेत देवांच्या मृत्यूंची, की जेव्हा या सृष्टीमध्ये प्रलय येतो, आग प्रलय येतो म्हणजे खूपच पाणी, इतकं पाणी की अ, तिसऱ्या ध्यानापर्यंत हे पाणी जातं. म्हणजे ब्रह्मलोकांपर्यंत आणि ते सगळं नेस्तनाबूत होतं. आग उत्पन्न होते. म्हणजे अ, ती इतकी मोठी आग असते की द्वितीय ध्यानापर्यंत ती जाते आणि तेथील देवता लोकांपासून सगळं जळून जातं, नष्ट होतं. आणि तिसरं कारण आहे की वायू. वायूमुळं सुद्धा हे प्रलय एक प्रकारचा येत असतो आणि हे सगळं देवता लोकांपर्यंत बरचसं जो भाग आहे, केवळ शुद्धवास भूमी आणि अरूप देवता या शिल्लक राहतात, बाकी सगळं नष्ट होतं. तर अशा पद्धतीने ही 3 वेगवेगळी कारणं आहेत, की आग, पाणी आणि वायू. हे नैसर्गिक कारणं, की ज्याच्यामुळं सगळं पृथ्वीच नष्ट होत असते आणि पुन्हा नव्याने पृथ्वी आकारास येत असते. जसं आपण पाहतो, की आपल्या या पृथ्वीचं आयुष्य काही करोडो वर्ष आहे. परंतु काही कालांतराने ही पृथ्वी पूर्णतः या 3 कारणांमुळं नष्ट होत असते वेळोवेळी. आगीमुळं, पाणीमुळं आणि वायूमुळं. आणि तेव्हा मनुष्य लोकांसहित देवता लोकं सुद्धा नष्ट होत असतात आणि त्यांच्या कर्माप्रमाणे मग त्यांना जन्म प्राप्त होत असतो. तर आज आपण चर्चा केलेली आहे देवांच्या मृत्यूंविषयी, की देवांचा मृत्यू कसा होतो, कुठल्या कारणांमुळे होतो, या संदर्भात आज आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही सर्व आज उपस्थित राहिला, तुमचं मनःपूर्वक पुनश्च एकदा मी स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. तुमचे काही 1-2 प्रश्न असतील, तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. साधू साधू साधू. खूप छान मॅडम. साधू साधू साधू. सर एक विचारू का? हां, बोला, बोला. सर देव लोकांच्या जेवणाविषयी जरा समजलं नाही तर सांगा ना. आणि तुम्ही ते मनुष्य कुठे राहतात? लोकांमध्ये तुम्ही मनुष्य लोकांमध्ये काय खाता? डाळ-भात खाता ना? हो. कारण की ते इथं उपलब्ध आहे. त्यांचं जेवण हे वेगळं आहे. स्वर्गीय जेवण आहे त्यांचं. स्वर्गीय जेवण म्हणजे काय मग?